सर, लाडपागे समिती संदर्भात एक निर्णय औरंगाबाद खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. नेमका काय निर्णय, त्याचा फायदा कुणाकुणाला होणार आहे? काही लोकांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका अशी दाखल केली होती की फक्त लाडपागे समितीचे सगळे जे काही फायदे आहेत ते फक्त वाल्मिकी, मेहतर आणि रुके समाजाला द्यावे. आमची अशी भूमिका होती की जो सफाई खात्यामध्ये जो काम करतो मग तो कुठल्याही जाती धर्माचा असून दे, त्या सगळ्यांना लाडपागे समितीच्या आतापर्यंत म्हणजे जे फायदे मिळत होते ते सगळे फायदे सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळावे अशा प्रकारची आम्ही याचिका दाखल केलेली होती. आमचे सिनियर काउन्सिल बालीसाहेब यांना आम्ही उभे केले होते. बाकी आमचे तसे 17 वकील आम्ही उभे केलेले होते आणि आमची बाजू त्याच्यावर मांडली. आणि त्यावेळी फक्त डबल बेंचने असा निर्णय दिला होता की फक्त आम्ही शेड्यूल कास्टच्या लोकांना फक्त आम्ही देऊ आणि बाकीचे जे असतील मराठा, ओबीसी, मुस्लिम, NTVJ ह्या लोकांना देणार नाही अशा प्रकारचा उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला होता. म्हणून आम्ही पुन्हा त्यांच्यासमोर जाऊन त्यांना सांगितलं की जो सफाई खात्यामध्ये काम करतो त्या सगळ्यांना तुम्ही दिला पाहिजे, कारण तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी त्याला तुम्ही लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार त्याला ते दिलं पाहिजे, नोकऱ्या दिल्या पाहिजेत. आणि ती आमची मागणी 8 जानेवारीला मंजूर केली आहे. सफाई खात्यामध्ये जे म्हणून काम करतायत, मग तो मराठा असेल, शेड्यूल कास्टचा असेल, ओबीसी असेल, मुस्लिम असेल, NTVJ असेल, जे म्हणून सफाई खात्यामध्ये काम करतात त्या सगळ्या कॅटेगरीच्या लोकांना सफाई खात्यामध्ये सगळ्यांना नोकऱ्या मिळणार. त्याचप्रमाणे ज्यांना घाणकाम भत्ता मिळतो असे देवणार कत्तलखाना असेल, मार्केट असेल, गटर खातं असेल, पंपिंग असेल, मेन्शुअर असेल, ज्यांना घाणकाम भत्ता अशा लोकांना सुद्धा हा नियम लागू होणार आहे. साधारणतः किती सफाई कामगारांना याचा फायदा होऊ शकतो? सफाई खात्यामध्ये आमचे 29,618 लोक आहेत, म्हणजे मुंबईचे. त्या सगळ्या लोकांना त्याचा तो फायदा मिळणार आहे. 29,000. थँक्यू सर. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.